आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये। आदू तुला दाखवते आम्ही। काय बोल? हाय, हॅलो, हॅलो, हॅलो। हा आहे आमचा हॉल। आम्ही निघालो होतो शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी। म्हटलं चला त्या महादेवाच्या मंदिरात जाऊ। आणि हे आहे आमच्या जेल रोडचं शिवजयंतीला केलेलं डेकोरेशन, ते अजून काढलेलं नव्हतं। हे बघा आम्ही निघालो। आम्ही आता पोचलो होतो बीचवर, जो तिकडचा नाशिक रोडचा आहे ना तो। आणि हे बघा आम्ही आता तिकडे मंदिराजवळ पण गेलो होतो। हे आहे मंदिराचं गेट, दारणा घाट प्रवेशद्वार। खूप छान मंदिर आहे तिथं महादेवाचं। मूर्ती पण आहे आणि पिंड पण आहे तिथं। बघा आदूचे पप्पा आणि आदू आले होते पुढे। तिथे ना नदीचे, दारणा नदीच्या काठावर आहे मंदिर। मस्त नदी तिथं। आणि आमच्या आदूला पाण्याचं खूप येड आहे, तर चालू होतं त्याचं पाणी पहा पाणी, पाणी पहा पाणी। आणि पुढे गेल्यावर एक काका बसले होते, त्यांच्याकडे 10 रुपयाला फुलं होते आणि थोडे बेलाचे पानं होते। पण बेलाचे पानं खूप किडके होते, ते मध्ये गेल्यावर समजले। मी त्यांच्याकडून घेतलं हे फुलं, अजून पानं। छान पिंड पण आहे मध्ये। हे बघा ही मध्ये पिंड होती, तिथं फोटो काढून देत होते, काही प्रॉब्लेम नव्हता। आणि ही महादेवाची मूर्ती खूप मोठी, पण इथं खूप ऊन होतं म्हणून आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही। बसायला जागा होती पण आदू व्यवस्थित बसत नव्हता म्हणून आम्ही निघून आलो। हे बघा असं तिथं आदू नंतर खेळायला लागला, त्याला थोडं खेळवलं आणि मग आम्ही घराकडे यायला निघालो। हे बघा इथं आम्ही गाडी लावलेली होती। मग आदू आला। आदू तर सँडल पण घालत नव्हता, असाच फिरत होता, त्याच्यामुळे आम्हाला तिथून लवकर यावं लागलं। आणि हे बघा तिकडची येता येता लागलेली आम्हाला शेती। खूप छान वातावरण होतं तिकडं, मस्त शेती होती। त्याच्यात गहू का हरभरा असंच काहीतरी होतं, छान होतं पण मस्त शेती होती। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, नाहीतर नका करू। बाय बाय।